Finally, Ambernath has got its first ever aqua themed restaurant. यहाँ आपको 4 different dining options मिलने वाले हैं like aqua sitting, rooftop, private dining and AC dining. Plus यहाँ का ambience इतना unique है that it will directly teleport you to a different country. This is Greenleaf जो located है अंबरनाथ पाइपलाइन रोड पे। यहाँ डेली लाइव म्यूजिक एंड डीजे नाइट होती है, प्लस फूड में वेज एंड नॉन वेज दोनों अवेलेबल है। डेली हैप्पी आवर्स भी है फ्रॉम 12 PM to 6 PM where you will get 15% off on food. You can also book this place for your special occasions like birthday parties, roka ceremony, engagement or family get-togethers at a fixed menu starting from just rupees 899. बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। नमस्कार, मैं अशोक पिंडानी, आप देख रहे हैं टाउन दर्शन न्यूज। आइए देखते हैं यह खास खबर। उल्लासनगर में किडनी प्रत्यार्पण के नाम पर लाखों रुपए की ठगी का सनसनीखेज मामला सामने आया है। इस मामले में विट्ठलवाड़ी पुलिस ने एक डॉक्टर समेत 7 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस के मुताबिक यह एक राज्य स्तरीय गिरोह है जिसमें कुछ आरोपी पश्चिम बंगाल के निवासी बताए जा रहे हैं। ठगी का शिकार बनी महिला कल्याणपुर के चिंचपाड़ा इलाके की रहने वाली है। महिला के पति का किडनी संबंधी इलाज चल रहा था। इसी दौरान उसकी मुलाकात डॉक्टर गौरव धर्मा नायर से हुई जिसने उसे पश्चिम बंगाल में किडनी डोनर मिलने का भरोसा दिलाया। डॉक्टर के कहने पर महिला ने जुलाई 2025 से मार्च 2026 के बीच करीब 31,67,860 रुपए ऑनलाइन ट्रांसफर कर दिए, लेकिन ना तो किडनी ट्रांसप्लांट किया गया और ना ही पैसे वापस किए गए। जब महिला को ठगी का एहसास हुआ तो उसने विट्ठलवाड़ी पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक कोहली के मार्गदर्शन में जारी है। फिलहाल पुलिस इस पूरे नेटवर्क की जांच कर रही है और आरोपियों की तलाश में जुटी हुई है। यह मामला मेडिकल के नाम पर हो रही ठगी का एक बड़ा उदाहरण बनकर सामने आया है। विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन अंतर्गत संबंधित फिरियादी महिला जो है उन्होंने तकरार दी थी। कल 4 तारीख को विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में चीटिंग का गुना जो है दायर हुआ है। इसमें जो डॉक्टर है उन्होंने स्टार्टिंग में ये फिरियादी महिला की जो पति है जिनकी किडनी फंक्शन बराबर नहीं है, उनको किडनी देने के और उसकी प्रत्यारोप न करने के अवसर में या उपलक्ष्य में लगभग 32 लाख रुपए उनसे ऑनलाइन लिए और बड़े दिनों से उनको किडनी ट्रांसप्लांट भी नहीं किए और उनके पैसे भी वापस नहीं किए गए। इसलिए उन्होंने कल पुलिस स्टेशन में तकरार दी है। एक डॉक्टर और 6 अन्य व्यक्तियों के ऊपर ये FIR दर्ज हुई है। विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक कोहली इस घटना का तपास कर रहे हैं। ये टोटल 7 आरोपी ने इनका इस गुने में क्या सहभाग है उस हिसाब से आगे की जो लीगल एक्शन है वो ली जाएगी। पेशंट आहे आनंद चव्हाण, माझे फॅमिली पेशंट आहेत। त्यांचा फॅमिली डॉक्टर भरपूर वर्षांनी आहे। ते किडनीचं पेशंट आहे, CKD म्हणतो आम्ही, क्रोनिक किडनी डिजीज। डायलिसिसवर होते भरपूर वर्षांनी, म्हणजे 3-4 वर्ष झालं होतं। तर त्यांचं एक फर्स्ट ट्रान्सप्लांट झालेला औरंगाबाद इथं हॉस्पिटलला, त्यांच्या वाईफनीच त्यांना किडनी दिलेलं। मग ते किडनी ट्रान्सप्लांट फेल झालं। मग तेव्हा पण ते भरपूर सिरियस झालेले। इथं आपण डोंबिवलीमध्ये एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट वगैरे तिथं केलेलं। त्यानंतर तिथून जेव्हा बरं झालं ते त्यानंतर त्यांचं एक 6-8 महिन्यांनी असं झालं की
मला विचारलं गेलं की आपल्या ओळखीत कोणी आहे का, की सेकंड ट्रान्सप्लांट त्यांना परत करायचं होतं. हां, तर तसं सध्या तरी कोणी नव्हतं, तर मी विचारपूस केलं तर माझा एक ओळखीचा एक PRO आहे, हां, शोएब अन्सारी म्हणून, तो प्लॅटिनम हॉस्पिटलला कामाला आहे. त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या रेफरन्समध्ये एक माणूस आहे, हां, इक्बाल खान म्हणून, की तो असं सर्व काही काम करतो. तर मी बोललो ठीक आहे बाबा, आमचं म्हणजे मीटिंग वगैरे करून दे, पेशंटला पण भेटून घ्यायला सांग त्यांना. तर त्यांचं मीटिंग वगैरे आम्ही करून दिलं, बोलून बसलो आम्ही. तर असं डिसाईड झालं की एक रक्कम तय झाली की त्याच्यात आपण हे करूया, म्हणजे ऑपरेशन करूया आणि ते कोलकात्याला करणार. तर सुरुवातीला सर्व काही डॉक्युमेंट्स वगैरे हेन तेन, ते पेशंट पण तिथं गेलं, त्यांचं ब्लड टेस्ट वगैरे, क्रॉस मॅच वगैरे सर्व काही झालं, हॉस्पिटलमध्ये OPD वगैरे झाली. मग त्यानंतर असं डिसाईड झालं की आता जे हे ऑपरेशन आहे कोलकात्याच्या ऐवजी भुवनेश्वरला एका हॉस्पिटलला केलं जाणार आहे, कारण की तिथं थोडं वेळ लागत होतं, डोनर वगैरे भेटत नव्हतं, असं प्रॉब्लेम होत होतं. तर तिथं गेले, मग तिथं भुवनेश्वरला, मग तिकडे जे एजंट्स होते, हां, त्यांचं कॉन्टॅक्ट त्या इक्बालसोबत होता, आपलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट तिथं नव्हतं. मग ते पेशंट पण भुवनेश्वरला 1-2 वेळा गेलं, तिकडं पण परत सर्व काही क्रॉस मॅच वगैरे, सर्व काही डोनर वगैरे, मॅचिंग वगैरे, क्रॉस मॅचिंग वगैरे सर्व झाली. मग एक तारीख दिली की बाबा या तारखेला, म्हणजे भरपूरदा 2-3दा असं झालं की डेट ते पोस्टपोन होत गेलं. मग शेवटी एक डेट आम्हाला भेटलं की नाही, या डेटला आपण ऑपरेशन करूया. मग पेशंट आणि त्यांची वाईफ आणि अजून एक त्यांचं नातेवाईक तिथं हॉस्पिटलला पोचले. पण जेव्हा असं ॲडमिट व्हायची वेळ आली, तेव्हा तो तिकडचा जो एजंट होती, ते एक फिमेल होती, तिचा हजबंड, हां, तो जो डोनर होता, डोनर आणि जो एक मध्ये एक हॉस्पिटलचा असिस्टंट, म्हणजे OT असिस्टंट, जे डॉक्टर ऑपरेशन करणार आहे त्यांचा असिस्टंट म्हणून जो होता, ते सर्वजण एकत्रच गायब झाले. त्यांचा फोन नंबर वगैरे सर्व एकत्रच स्विच ऑफ झालं आणि मग त्यानंतर त्यांचं काहीच कॉन्टॅक्ट वगैरे नाही. मग जेव्हा माझ्याशी बोलणं झालं तर मी त्यांना बोललो ठीक आहे, तुम्ही या परत, आपल्याला पोलीस कंप्लेंट आता करावंच लागणार आहे, शिवाय काय पर्याय नाही आपल्याकडे, आणि आपलं फसवणूक हे या विषयामध्ये झालंच आहे, असा विषय. त्याच्यामध्ये तुमचंही नाव आहे? हां, माझं नाव आहे, कारण की कसं आहे बघा, कॉन्टॅक्ट सुरुवात माझ्यापासूनच झालं. त्यांना तर ह्या प्रकरणात काही माहीत नव्हतं, आणि मी पण कसं, हे पण असं प्रकरण वगैरे आपण कधी केलंच नाही, पण तो आपले एकदम खास पेशंट होते, म्हणजे फॅमिली पेशंट आहे, खूप वर्षापासून ओळखतात त्यांचं. तर मी प्रयत्न केला की बाबा कोणीतरी आपल्याला भेटावं जे हे काम करून देऊ शकतं, आणि मग त्याच्यानंतर त्यांचं लाईफ जे आहे ते थोडंसं व्यवस्थित व्हावं. त्यासाठी आपण ट्राय करून आपल्याला कुठं कॉन्टॅक्ट भेटलं तर बघून हे आपण त्यांच्याकडून त्यांना ते कॉन्टॅक्ट दिलेलं. आता पेशंटचं जेव्हा एवढं आनंद चव्हाण साहेब जे आहे त्यांचं जेव्हा एवढं सर्व काही प्रॉब्लेम झालं, तर मी पण त्यांना तेच बोललो की ठीक आहे, आपण पोलीस कंप्लेंट टाकू. आता पोलीस कंप्लेंट टाकलं की त्याच्या सुरुवातपासून जे आहे, सुरुवात जिथून झाली तिथून तर ते सर्व काही येणारच आहे. तर मी सुरुवात पॉईंट होतं, तर माझ्यापासून ते सुरुवात झालीच आहे. तुमच्या पण अकाउंटला काही पैसे पेशंटनी जे मला ट्रान्सफर केलेलं ते पैसे मी डायरेक्टली पुढं ट्रान्सफर केलेलं. त्याचं सर्व काही आपल्याकडे बँक स्टेटमेंट, बँक डिटेल्स वगैरे आहेत. तर ते फक्त सुरुवातीचे जे पैसे होते ते माझ्यातर्फे पुढं गेलेले. मग त्यानंतर मोस्टली 90% ऑफ ट्रान्झॅक्शन जे आहे ते पेशंटचं, आणि तो जो इक्बाल खान म्हणून जो माणूस होता, हां, त्यांना डायरेक्ट पैसे गेले. तर आपल्याला त्या पैशांचं पण हे नाही आहे, हां. तर शिवाय आपण पण त्यांना शेवटी मदत पण केलं त्या बाबतीत, असं नाही आहे. पण हां, आता सुरुवात पॉईंट मी आहे, तर माझ्यापासूनच सर्व काही लिंक चालू झाली आहे, अशी आहे. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं, विचार भी.